वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सम। नमस्कार. आज आपण गणेश तरुण मंडळ गणेश कॉलनी माळीनगर या ठिकाणी आलेलो आहोत. या मंडळाला ज्यांनी ह्या ठिकाणी या गणेश कॉलनीमध्ये गणपतीची स्थापना केली किंवा तरुण मंडळाची स्थापना केली पैकी जुने गणेश भक्त त्यावेळेचे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता सध्याचे तरुण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या मंडळाला किती वर्ष झाली आणि मंडळ स्थापन करताना या ठिकाणची काय परिस्थिती होती. त्यापैकी जुने जाणते गणेश भक्त या ठिकाणी बुवा तलाठी भाऊसाहेब हे आपल्या समोर या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या मंडळाची कधी स्थापना झाली आणि साधारणतः किती वर्ष झाली या मंडळाला. नमस्कार. माळीनगर येथील गणेश तरुण मंडळाची स्थापना 1971 साली झाली. त्यावेळी सर्व लहान तरुण मंडळी सहकार्याने हा गणपती स्थापन झाला. जागा नव्हती. आम्ही वाचमनच्या शेडमध्ये सुद्धा गणपती बसलो. एक वर्ष अशी परिस्थिती झाली की मोठी माणसं लहान माणसं सर्वजण एकत्र येऊन आम्ही मच्छा अवतार म्हणून एक हे केलं होतं, देखावा केला होता. पण दुर्दैव असं की त्या दिवशी आमचं ते शेड जळालं पण गणपतीला काही झालं नाही. गणपतीचं उपरणं सुद्धा ठिणगी पडली नाही. ती नुकसान भरपाई काढण्यासाठी आम्ही शिवरचना चव्हाणाचा कार्यक्रम कला मंदिर माळीनगरमध्ये आयोजित केला आणि त्या कला मंदिरमध्ये स्थापन केल्यानंतर जी काय वर्गणी गोळा होईल ते आम्ही नुकसान भरपाई केली. सर्व लोकांचं सहकार्य होतं. सर्व लोक आवडीने काम करत होते आणि सर्वामुळं हा आमचा गणपती तयार झाला आणि लोकांना त्याचा आशीर्वाद मिळाला. आणि आमची सर्व ह्या सिनेमाशाळेतली पोरं हा मोठमोठ्या पदावर आहेत. बाहेरगावी इथं शिक्षण घेऊन गणपतीला आवर्जून ती नमस्कार करून सांगतात आणि लोकांना आमचा गणपती म्हणून अभिमानाने सांगतात. एवढं तुम्हाला सांगेल. साधारणतः या गोष्ट कोणत्या साली होती किंवा कोणत्या साली घडली किंवा याला किती वर्ष झाले असतील. त्याला अंदाजे जो 25 वर्ष गणपती स्थापन झाल्यानंतर 25 वर्षानंतर ही घटना घडली. गणपती स्थापन झाल्यानंतर 25 वर्षांनी. आज या मंडळाला किती वर्ष झाले असतील तुमच्या माहितीने. या मंडळाला जवळजवळ 56 वर्ष झालेले आहेत. माझं नाव गणेश शिवाजी मिसाळ, मंडळाचा कार्यकर्ता म्हणून. परंपरा ह्यांनी सुरू केली. आता आम्ही ते जोपासतोय आणि आमच्याकडून जेवढं होतंय तेवढं आम्ही मंडळासाठी करतो, गणपतीसाठी करतो. त्याच्यात आम्ही आमचा कधी स्वार्थ बघितला नाही, काही नाही. जे होईल ते आपल्या भावनेने सगळं श्रद्धेने आमचं काम चालू आहे. 1 वर्ष गणपतीच्या पावसामुळं सर्व मंडळ म्हणजे हे झालं, घरी गेले. 2 माणसांनी सायकलच्या कॅरेजवर गणपती नेऊन बुडवलाय. त्यात होते अशोक भाले एक, संजय तोडकर एक, ही 2 जण होते. त्यांनी सायकलवर कॅरेजवर गणपती बुडवला नेऊन नदीला. माझं नाव गौरव दत्तात्रय होनमाने. चालू वर्ष 56वे आहे आणि 1971 साली जी परंपरा चालू झालेली ती परंपरा आम्ही जोपासत आलेलो आहे. तसंच देसासुर माळी फॅक्टरीचे मॅनेजिंग डायरेक्टर त्यांचंही सहकार्य राहिलेलं आहे आणि कारखान्याचंही सहकार्य राहिलेलं आहे आम्हाला. आणि आजपर्यंत ती परंपरा कोणताही अडथळा न येता गणपतीच्या आशीर्वादाने आज परंपरा पुढे चालत राहिली आहे. ही परंपरा अशीच पुढे चालत ठेवणार आहे. या मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे दरवर्षी जेवढे काय भाविक भक्त येतील किंवा परिसरातील नागरिक येतील 1000, 2000, 5000 या सर्व लोकांना स्नेहभोजनाचा आस्वाद मंडळाच्या वतीने दिला जातो. ही जागा दिसा सोडमाळी शुगर फॅक्टरीच्या मालकीची आहे. हे गार्डन दिसा सोडमाळी शुगर फॅक्टरी कारखान्याने करून दिलेलं आहे. कारखान्याचा संचालक बोर्ड, कारखान्याचे होल टाइम डायरेक्टर, मॅनेजिंग डायरेक्टर, चेअरमन साहेब यांनी वेळोवेळी एमडी साहेबांनी सहकार्य केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं सुशोभीकरण करून या ठिकाणी या गणेश मंडळाची आणि मंदिराची स्थापना केलेली आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी गणपती मूर्तीची स्थापना केलेली आहे. हे होते कॅमेरामॅन अनिल बनपट्टेसह महादेव बंडगर, जनतेचा आवाज, माळीनगर.